पृथ्वीराज चव्हाणजी, देशासाठी देशाची ही मोठी हानी आहे आणि मोठा धक्का आहे काँग्रेससाठी सुद्धा। देशाकरता आणि काँग्रेस पक्षाकरता मोठी हानी आहे। तशी मला देखील स्वतः पर्सनली पाहायला गेलं तर माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये फार मोठा धक्का आहे। त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रधानमंत्री काळामध्ये त्यांच्या मंत्रालयामध्ये प्रधानमंत्री कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून 6-6.5 वर्ष काम केलेलं आहे। अत्यंत जवळून त्यांना मी पाहिलेलं आहे। त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे। मला खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं। एका बाजूला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यालयातील राज्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष यांच्या AICC मधील महासचिव असं दुहेरी नात्याने सांभाळलं। त्या UPA 1च्या काळामध्ये मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यामधलं संतुलन ठेवण्याकरता त्यांचे अत्यंत नाजूक नातं होतं। पण निवडणूक सोनियाजी जिंकल्या होत्या ते प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग झाले आणि ते अत्यंत नाजूक नातं दोघांनी अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळलं। प्रोटोकॉल सांभाळला, कुणाच्याही उपमत होऊ दिला नाही। ते सगळं अतिशय जवळून पाहिलं आणि मला खूप काही त्यातून शिकायला मिळालं। त्याच्या आधी 1991 मध्ये मी पहिल्यांदा खासदार म्हणून दिल्लीला गेलो होतो। त्यावेळेला आर्थिक महासंकट देशावर होतं आणि अशा प्रसंगी नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री होण्याची विनंती केली आणि ते अर्थमंत्री झाले आणि त्या 5 वर्षामध्ये त्यांनी देशाच्या अर्थकारणाची संपूर्ण दिशा बदलली। त्याचाही मी जवळून साक्षीदार आहे। मी संसद सदस्य म्हणून ते सगळं काही पाहिलं आहे आणि त्याने शिकायला मला काही खूप मिळालं। त्यांनी मला खूप प्रेम दिलं, अगदी वडिलांसारखं प्रेम दिले आणि त्यांच्या जाण्यामुळे आज देशाचा काँग्रेस पार्टीतून माझं व्यक्तिगत फार मोठा आघात झालेला आहे।